आणि आता गोष्ट आहे सांगोल्यातील एका लग्नाची। वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच हादरलेला आहे। आधी प्रेम, नंतर लग्न, लग्नात हुंडा, पुढे मानसिक त्रास आणि शेवटी वाट्याला आलं वैष्णवीचं मरण। हगवणे कुटुंबाने ज्या पद्धतीने छळ केला ते समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला। एकीकडे हे प्रकरण ताजं असतानाच दुसरीकडे एका मोठ्या घरातील तरुणाने अगदी साधेपणाने केलेल्या लग्नाची जोरदार चर्चा आहे। ही गोष्ट आहे सांगोल्यामधल्या तब्बल 11 वेळा आमदार राहिलेल्या कैलासवासी गणपतराव देशमुख यांच्या नातवाची। ना वराडी, ना वाजंत्री, ना कोणता गोतावळा, नवरदेव आणि नवरी मुलगी थेट कोर्टात जातात, रजिस्टर मॅरेज करतात आणि घरी परततात। एकाच मतदारसंघातून 11 वेळा आमदार राहिलेल्या कैलासवासी गणपतराव देशमुख यांच्या पुढच्या पिढीने त्यांचा साधेपणाचा वारसा जोपासला आहे। त्यांचे नातू विद्यमान आमदार आहेत, तर दुसरे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख हे देखील वैद्यकीय सेवा देत राजकारणात सक्रिय आहेत। डॉक्टर अनिकेत यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली, मात्र लग्नात त्यांनी कुठलाही बडेजावपणा केला नाही की कसला दिखाऊपणाही केला नाही। प्रमुख कुटुंबियांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने कोर्ट मॅरेज केलं। याच सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। मी आज ज्यांची आपल्याला एका लग्नाची गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे एक दोन नव्हे तर जवळपास 11 वेळा आमदार राहिलेल्या एका कुटुंबातील लग्नाची गोष्ट सांगणार आहे। ज्या कुटुंबातील एका नातवानं, खरं तर जे आमदार राहिले होते त्यांच्या नातवानं साध्या पद्धतीने लग्न केले। केवळ 5-7 लोक परिवारातले दोन्ही बाजूच्या होते आणि कोर्ट मॅरेज सुरुवातीला केलं आणि काही घरच्याच परिवारातील लोकांसोबत त्यांनी लग्न केले। खरं तर ही सगळी कल्पना त्यांच्या मनामध्ये का आली आणि हे अशा पद्धतीनेच लग्न करण्याचा त्यांचा निश्चय का होता, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत अनिकेत देशमुख आहेत आणि आस्था देशमुख। खरं तर तुमच्या सगळ्यांचंच खरं तर अभिनंदन परिवाराचं आणि खरं तर तुम्हा दोघांचंही अभिनंदन। तुम्ही एवढ्या साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला, काय हे सूची? एकतर तब्बल आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या आजोबांच्या जी काही निवडणुका झाल्या तब्बल 11 वेळा त्यांनी विधानसभेमध्ये जाण्याचा मान पटकवलेला आहे। वारंवार सर्वच मंचांवर त्यांचं त्या पद्धतीनं जे काम केले त्यांनी ग्राउंडवर जाऊन ते लोकांनी कायमच ते अप्रिशिएट केलेलं आहे। आणि हे करत असताना सातत्याने आम्ही गावभेटी दौरे असतील, विविध ठिकाणी असो, आम्ही स्वतःही अशा मोठमोठ्या लग्न समारंभामध्ये आम्ही स्वतः प्रत्यक्षात हजेरी लावली आहे। आमच्या आजोबांनी, वडिलांनी हे सातत्याने गेली 50-55 वर्ष करत होते। हे एक बॅक ऑफ माइंड सबकॉन्शियसला कायमच होतं आणि आम्ही दोघांनीही ज्यावेळेस आमची ओळख झाली, आम्ही लग्नामध्ये बंधनामध्ये अडकण्यासाठीचा निर्णय घेतला, त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की आपल्याला अशा पद्धतीने जावं, ही आमच्या मनातूनच इच्छा आली। आणि मागील काळामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत, अशा कुणाच्याही घरात घडू नये। पण लग्न कसं व्हावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्या आवडीनिवडीने त्याने करावं, पण बळजबरीनं न करता मनमोकळेपणानं आनंदानं करावं असं माझ्यासारख्याला वाटतं। आणि एक सामाजिक जाण ठेवून मी 2019ची निवडणूक लढली होती, थोड्याशा फरकाने आपलाही पराभव झाला होता। आणि आज माझेही बंधू, चुलत बंधू बाबासाहेब देशमुख आहेत, तेही आता विद्यमान आमदार आहेत। आम्ही सर्व सामाजिक घटकांमध्ये चालत असताना बऱ्याच गोष्टी अनुभवास येतात, पण आपण ती कृती केल्यानंतर तो भविष्यामध्ये त्या पद्धतीने येणारी नवीन पिढी त्या पद्धतीने विचार करेल। म्हणजे प्रत्यक्षात आमचा अंमलबजावणी करणं हाही काय हट्टाच नाही, हा आमचा वैयक्तिक प्रश्न होता किंवा आम्ही वैयक्तिक डिसिजन घेतला होता। पण प्रत्येकाच्या आवडीनिवडीने त्याने करावं, पण त्याला ते ओझं ना वाटला, त्याने मन मोकळेपणाने करावं अशी माझी निखळ भावना आहे। मोठ्या घराऐवजी म्हणजे त्यांच्या मनाचा मोठेपणा बघितला त्यांनी। खरं तर 2019ची विधानसभा लढवलेली, थोड्याशा मतांनी त्यांचा पराभव झालेला, पण त्यांना जेव्हा मी जवळून ओळखले तेव्हा त्यांचा साधेपणा आणि त्यांचं जे शिस्तबद्धपणा आहे तो मला माझ्या मनाला भावला होता। आणि त्यातूनच आमची म्हणजे जास्त आमचं बोलणं वाढलं आणि त्यामुळेच आम्ही म्हणजे एकत्र आहेत आज सोबत। तर अनेक जण लग्नावेळी आता आपण बघितले हुंड्यांचे सगळे प्रकार, अनेक जण काय मागणी करत असतात। अनिकेत रावांच्या घराकडून काय मागणी? नाही, ॲक्च्युली काहीच मागणी झालेली नाही आहे। त्यांनी फक्त माझ्या मम्मी पप्पांचे आशीर्वाद मागितले होते, कारण ॲक्च्युली मी मराठवाड्यातून बिलॉंग करते, एक शेतकरी कुटुंबातून। आणि जेव्हा या लग्नाचा विषय काढला गेला तेव्हा पप्पांना म्हणजे लांब नको होतं, म्हणजे त्यांना घरापासून लांब नको होतं।
पण जेव्हा यांनी मागणी घातली तेव्हा फक्त त्यांनी आशीर्वाद मागितले त्यांचे आणि पप्पांनी ते पूर्ण मनाने स्वीकार केले. एकटेच आले होते मागणी घालण्यासाठी काय? नाही, ॲक्च्युली हो, एकटेच आले होते. त्यांनी तेव्हा त्यांचा बडेजावपणा नाही केला आणि त्यांनी त्यांची ओळख म्हणजे 11 वेळेस आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख अशी नाही न सांगता फक्त स्वतः डॉक्टर अनिकेत देशमुख ऑर्थो सर्जन आणि फेलोशिप इन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी अशीच सांगितले. काय वडिलांचे काय रिप्लाय होते आणि काय नेमकं पुढचं तुमचं बोललं? आता हे खूप खूप मोठी स्टोरी आहे, पण झालं आमच्या मनाप्रमाणे झालं. पुढचा प्रवास देखील त्यांचा या काळामध्ये सुखकर आणि आनंददायीच असेल अशी प्रार्थना आपण करूयात आणि या ठिकाणी थांबूयात. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.